माय माऊली नमस्कार. श्रावण मासातले रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, सागर पूजन, सणवार, उत्सव यामधील हा एक सण अभिवाचन करत आहे. श्रावणी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. हा सण बहीण भावाचा अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण होय. या दिवशी, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी, भावाला बहीण राखी बांधते. यालाच आपण पवित्रोपण असे म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, यामागची ही मंगल मनोकामना आहे. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य मिळावो, सुख लाभावो अशी कामना बहीण करत असते. राखी बांधण्याचा अर्थ हा की राखी बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळणे, स्वीकारणे. राखी बंधनाच्या सणातून स्नेह, परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे काय हो? हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन. काही प्रांतात नौकर आपल्या मालकाला, आपल्या ब्राह्मणाला, आपल्या घरातील जे बाळकृष्ण आहे बाळकृष्णाला, वजन काट्याला, कपाटाला, तिजोरीला राखी बांधतात. मुलगी आपल्या वडिलांना, पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वजन घेतात. यामागची भावना हीच. भारतीय समाजात ऐक्य, प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधन, भाऊबीज सण आहेत. राजपूत लोकांमध्ये ही प्रथा रक्षाबंधनाची खूप प्रकारे रूढ होती. आजकाल बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीचे राखी बांधतात. बहीण या दिवशी भावाला ओवाळते, त्याच्या हातावर राखी बांधते, भावपूर्ण प्रेमाने भाव व्यक्त करते. या सणाचा आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, साहस, निस्वार्थ प्रेमाची भावना होय. बहीण भावाचं नातं हे निस्तेम प्रेम भावाचं असलं पाहिजे. फक्त सणाच्या दिवशीच एकत्र येणं नव्हे, तर सुखदुःखाला पण सदैव पाठीशी असणारा उभा भाऊ हा आपल्या पाठीशी असतोच. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण होय. भारत देशातले मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून आपल्याला एक चांगला उपदेश देत असतो. यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता, यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलहा क्रिया. ज्या कुळामध्ये स्त्रीची, महिलांची पूजा केली जाते, म्हणजेच मान सन्मान सत्कार दिला जातो, तेथे सुशील गुणी उत्तम मुलं होतात. जेथे स्त्री सन्मान नसतो तेथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो. राखी या शब्दातच रक्षण कर. काय? राखी या शब्दातच काय भावलंय? रक्षण कर. राख म्हणजे सांभाळ हा संकेत होय. कुठल्याही कर्तबगार, धाडशी, शूरवीराने याचक, दुर्बळ, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग, अबलांचे रक्षण करणे हा धर्म होय. या सणात आपण हे विचार घ्यायचे आहेत. हेच लक्षात घेऊन ह्याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचा भय घेण्याची प्रथा आहे. आत्तासुद्धा सगळ्या बऱ्याचशा महिला, मुली पोलीस स्टेशनवरल्या पोलिसांना किंवा सैनिकधारींना राखी पाठवता, किंवा जे ट्रॅफिक पोलीस उभे असतात त्यांना जाऊन त्यांना थोडं स्वीट देऊन त्यांना राखी बांधतात. किती वेगळा आनंद असतो. अभयशास्त्राद्वारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमान घरी स्वतः सर्वांना राखीचा रेशम धागा बांधतात. आता बघा, जे कचरा उचलतात ना, ते कचरा उचलणाऱ्यांच्या जवळसुद्धा जाऊन त्यांना सांगतात की तुम्ही हात धुवा, आम्हाला तुमच्या हाताला राखी बांधायची. त्यांना राखी बांधतात आणि त्यांना काहीतरी गोड खायला देतात. त्यांना किती आनंद होतो त्यावेळेस की नाही, कोणीतरी माझ्या मागे बहीण उभी आहे. सर्वांना राखीचा रेशीम धागा बांधला जातो, मंत्रोच्चार केला जातो. असा यातील गार्भिक अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. ज्यावेळेस राखी बांधली जाते
त्यावेळेस आपण खालील श्लोक म्हणायचा असतो. येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः तेन त्वम् अनुबन्धामि रक्षे माचल रक्षे माचल. बहीण भावाच्या अतूट सण सदैव प्रत्येकाच्या लक्षात राहो.